नमस्ते बहनों और भाइयों, मैं आपका दोस्त अमीन सायानी बोल रहा हूं। मंडळी, बिनाका गीतमालाच्या आठवणी या आजही ताज्या आहेत। त्यावेळी बिनाका गीतमाला रेडिओ सिलोनवर लागायचं। आपल्याकडे त्या काळामध्ये म्हणजे आजपासून साधारणतः 25-30 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। त्या रेडिओवरती आपल्याकडचं मुंबई व किंवा विविध भारती ही स्टेशन अतिशय उत्तम प्रकारे ऐकू यायची लागायची। मात्र रेडिओ सिलोन हे केंद्र हे स्टेशन नीट लागायचं नाही। ते लावलं की खरखर यायची, आवाज स्पष्ट ऐकू यायचा नाही। मग बिनाका गीतमाला ऐकण्याकरता तो रेडिओ एका विशिष्ट जागेवरच कसा ठेवायचा किंवा त्याच्याला जर अँटेना दिली असेल तर ती अँटेना उंच कशी करायची, इकडे तिकडे वेडीवाकडी कशी फिरवायची किंवा भिंतीचा घरातल्या एखाद्या खोलीमध्ये पिलर आला असेल तर त्या पिलरला तो ट्रान्झिस्टर कसा टेकवून ठेवायचा, असे सगळे प्रकार त्या काळामध्ये केले होते। तुम्ही केले असतील। कारण एकच, दर बुधवार आणि रात्री 8 ते 9 ची वेळ। नमस्ते बहनों और भाइयों, मैं आपका दोस्त अमीन सायानी बोल रहा हूं। अमीन सायानी यांना खरं तर अभिनेता व्हायचं होतं। म्हणजे ते शाळा महाविद्यालयामध्ये असताना त्यांचं तेच स्वप्न होतं। त्यांना दिलीप कुमार किंवा राज कपूर यांच्यासारखं चित्रपटात हिरो व्हायचं होतं। मात्र त्यांना चित्रपटात ज्या भूमिका काही मिळाल्या त्या होत्या खलनायकाच्या, व्हिलनच्या, आणि त्यांना त्या भूमिका नको होत्या। मात्र आयुष्यभर अमीन सायानी यांनी जी भूमिका निभावली, जी भूमिका पार पाडली, तीच भूमिका त्यांनी 2-4 चित्रपटांमध्ये करायची त्यांना संधी मिळाली। त्यातला एक चित्रपट होता मेहमूद आणि तनुजा यांचा भूत बंगला, आणि दुसरा चित्रपट होता ये दिल किसको दूं। या दोन्ही चित्रपटामध्ये त्यांनी निवेदकाची, अनाउन्सरची भूमिका त्यांनी पार पाडली होती। भूत बंगला या चित्रपटात त्यांनी साकारलेली अनाउन्सरच्या भूमिकेची छोटीशी झलक आता आपण पाहूया। भाई बात यह है भाई और बहनों कि संगीत का जो कंपटीशन चल रहा है, ये तो आप जानते ही हैं कि बीच क्लब ने इसे ऑर्गेनाइज किया है और आज इस कंपटीशन की आखिरी रात है। आपल्या नावाबाबतचाही खुलासा त्यांनी एका मुलाखतीतच केला होता। दूरदर्शनवरती त्यांची मुलाखत एकदा झाली होती। त्यावेळी त्यांच्या नावाचा उच्चार सयानी असा केला होता। त्यावेळी अमित सायानी त्यांना असं म्हणाले होते की मॅडम, मेरा नाम सयानी नहीं है, मेरा नाम सायानी है। अमीन सायानी यांच्या निवेदनाबाबत किंवा त्यांच्या निवेदन शैलीबाबत त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की तुमचं निवेदन समोरच्या श्रोत्याला, प्रेक्षकांना आपलंसं वाटतं, जिव्हाळ्याचं वाटतं, तर यामागचं नेमकं खरं कारण काय, तेव्हा अमीन सायानी असं म्हणाले होते, मैं दिल की बात कहता हूं और ये दिल की बात दिल से दिल तक पहुंचाता हूं, और शायद इसीलिए मेरा निवेदन या मेरा बात करना, बोलना लोगों को अच्छा लगता होगा। अमीन सायानी यांना रेडिओ सिलोनवरती बिनाका गीतमाला सादर करण्याची संधी कशी मिळाली याविषयी ते म्हणतात। एक दिन ऐसा आया जब जरूरत महसूस की गई एक ऐसे नौसिखिए कम उम्र नौजवान की, जो कि बिनाका टूथपेस्ट बनाने वाली सीबा कंपनी के लिए आधे घंटे का एक स्पॉन्सर्ड प्रोग्राम लिखे भी, प्रोड्यूस भी करे, बोले भी और साथ ही साथ सुनने वालों के भेजे हुए पत्र भी छाटे और जांचे। लिहाजा उस काम के लिए चुना गया मुझे, और यूं 1952 के आखिर में शुरू हुई बिनाका गीतमाला। सायानी यांच्या बोलण्याची शैली, शब्द उच्चारण्याची विशिष्ट ढब, आणि आता पादान नंबर 1 वरती कोणतं गाणं असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच असायची। अमीन सायानी त्यांच्या विशिष्ट शैलीमध्ये ते निवेदन करायचे आणि ते गाणं प्रसारित व्हायचं, गाणं लागायचं। 1980 मध्ये
लता मंगेशकर यांनी गायलेलं सरगम चित्रपटातलं डफली वादे डफली बजा हे गाणं पालाद नंबर 1 वरती त्या वर्षातलं हे गाणं होतं. अशी अनेक गाणी आठवणीमध्ये आहेत. त्याची एक धावती यादी द्यायची झाली तर 1981 मध्ये लावारिस चित्रपटातलं मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. 1982 मध्ये गाजलेलं अंग्रेजी में कहते हैं कि आय लव यू हे गाणं असेल किंवा 1983 मध्ये सौतन या चित्रपटातलं राजेश खन्ना आणि डिंपल यांच्यावर चित्रित झालेलं शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया हे गाणं असेल. ही अशी गाणी आजही स्मरणात आहेत आणि आठवणीत आहे तो अमीन सायानी यांचा आवाज. 50,000हून अधिक रेडिओ कार्यक्रम आणि 20,000हून अधिक जाहिरातींना आवाज देणाऱ्या अमीन सायानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मंडळी, तुर्तास इथंच थांबतो. आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. तसंच शेजो उवाच हे चॅनलही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया शेजो उवाचच्या एका नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.